दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात पावसाच्या आगमनानंतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. वाहनधारक आणि पादचारी नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. महानगरपालिकेनं राज्य शासनाकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची डागडुजी केली असल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात हे रस्ते काही दिवसातच खड्डेमय झालेत. याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी असेंब्ली रोडवर अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेनं 100 कोटी रुपयांचा निधी घेतला, पण रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार आहे. पहिल्याच पावसात हे रस्ते उखडलेत. आम्ही या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करत आहोत, अशा भावना आंदोलनकर्ते मनोहर सोरप यांनी आंदोलनावेळी व्यक्त केल्यात. या आंदोलनात मनोहर सोरप, राजेंद्र तोरसकर, गजानन तोडकर, गणेश जाधव, अभिजित पाटील, सुनील सामंत, नंदू घोरपडे, शालाताई माने, अश्विनी माळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.